बरेच दिवस नागरिकांची इथे तक्रार होती का सदानंद बिअर शॉप तुम्ही बघत असाल, बिअर शॉपचं लायसन्स मिळालं आहे आणि बिअर शॉपच्या लायसन्सच्या नावाखाली हे लोक विस्की पण विकतात, वाईन पण विकतात, सिगरेट पण विकतात, सगळं काही विकतात। इथे नियम असा आहे की बिअर घ्या आणि आपल्या घरी जा, इथे बसायला देतात आणि इथे रात्रभर तमाशे। मध्ये थोडीशी ॲक्शन मी घेऊन याला 1 महिना बंद केलेला। कालच आमचे सहयोगी माझा मित्र विशाल पाटील आणि तुम्ही त्याच्या फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती तुम्ही बघू शकता, खूप मोठी ॲक्शन घेतलेली आहे मनोज बिअर शॉपवरती। आपल्याला आम्ही नगरसेवक, जसं विशालने बोललंय की नगरसेवक फक्त गटार साफ करा, रस्ते साफ करा, कचरे उचला, कचऱ्याचे ढीग उचला याच्यासाठी नाही, आम्हाला आमचा पूर्ण एरिया, आमचा प्रभाग क्रमांक 11 स्वच्छ आणि सुंदर बनायचा, प्रत्येक बाबतीत करायचा। आता इथे मोठ्या प्रमाणात हा तर आहे बिअर शॉप, इथे मोठ्या प्रमाणात क्वार्टर, देशी दारू, सिगरेटची पॅकेट आहे आणि जे जे ड्रग्स सारखे जे वस्तू असतात अशा अनेक वस्तू इथे भेटल्या, ज्याच्यामुळे युवक हे नशेच्या याच्यामध्ये बिघडत चाललेले आहेत। आम्ही वारंवार एक युवक नगरसेवक म्हणून वारंवार पोलिसांपर्यंत या तक्रारी पोहोचवत असतो। खरं तर या क्षेत्राचे जे 146चे 4 वेळा निवडून आलेले आमदार आहेत यांची ही कामं होती। आज एवढ्या नेतृत्वामध्ये कुठल्या हुकुमशाहीमधले कोणाच्या याच्यामध्ये ही लोक काम करतात, हे इतक्या म्हणजे सकाळी 10 ते 10:30 वाजेपर्यंत त्यांना परमिशन आहे, 2-2, 6-6 वाजेपर्यंत ही लोक दारू विकलीच नाही जात तर रस्त्यावर बिंदास खुल्लेआमपणे प्यायला जातात। माझं पोलिसांना नम्र विनंती आहे की याच्यावर तुम्ही आळ बसून याचं लायसन रद्द करावं। तसेच नवघर गावात सुद्धा तुम्ही बघू शकाल, गेल्या म्हणजे 1 दिवसा अगोदर व्हिडिओ टाकलेला होता मनोज वाईन शॉपचा, बिअर शॉपचा, त्याचं सुद्धा लायसन रद्द करावी नम्र विनंती करतो।